पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहे. तुमच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे. आत्या म्हणून काय सल्ला द्याल? एक गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी जी मला सांगितली ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा वेळ येईल बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं, कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसलाय तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो. त्याच्यामुळे खूप जबाबदारीचं काम आहे. तर आदरणीय पवारसाहेबांना मला ती सांगितली होती. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, मी लोकसभा जेव्हा निवडून गेले ना तेव्हा मी पहिल्या दिवशी लोकसभा लढल्यावर आदरणीय पवारसाहेबांनी मी नेहमी कारपूल करतो, ते एकाच गाडीतून पार्लमेंटला जातो. तर तेव्हा जात असताना जुन्या पार्लमेंटची बिल्डिंग होती आणि तिथे तो जिना आहे आणि तिथे कार्पेट आहे. गाडी एका मागे उभी होती आणि मला ते पोर्चमध्ये जाताना मला अजूनही तो दिवस आठवतो. मला म्हणले होते, ही शिडी जो चढतेस ना तू? म्हटलं हां. तर मी म्हटलं हो मला माहिती आहे शिडी. ते म्हणले ऐक मी काय सांगतोय ते, ही शिडी जो चढतेस ना ही फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे तुला ही शिडी चढायची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चढशील तेव्हा या गोष्टीची जाणीव ठेव की ही संधी तुला फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली. जोपर्यंत त्या भावनेशी इमानदार राहशील ही शिडी आयुष्यभर चढू शकतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं पार्लमेंटमध्ये आम्ही जे कोणी जातो, लोकसभा असू दे किंवा विधानसभा, ही संधी आम्हाला कुणामुळे मिळाली ह्याची जाणीव ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करतो. जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून जर विचारलं तर प्रत्येकाला मी देते. पवार साहेब आजारी होते, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं केलं राज्यसभेसाठी? कुछ तो चीज़ी प्राइवेट होती है घर में हिंदी में जानना चाहते हैं आणि या पार्टीची इच्छा होती. हिंदी में जानना चाहते हैं नामांकन दाखिल हो चुका है. बिहारशी संबंधित एक प्रश्न आहे. नितीश कुमार देखील राज्यसभेत जातात आहे. बिहारचं राजकारण चर्चेत आहे. तिथे मुख्यमंत्री बदलपासून वेगवेगळ्या चर्चा घडताना पाहायला मिळतात. हो मलाही आश्चर्य वाटलं खरं, कारण म्हणजे जेव्हा बिहारचं इलेक्शन चाललं होतं तेव्हा नितीश कुमार जीच चेहरा होते त्या इलेक्शनचे.